नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर ताईंनो आणि दादांनो, गुरुपौर्णिमा ही 21 दिवसांची जुलै रोजी प्रभावी अशी तर गुरुपौर्णिमेच्या कशी करावी, निमित्ताने नियम काय पाळावेत, संकल्प कसा घ्यावा, नैवेद्य काय आणि उद्यापन कसे करावे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओतून पाहणार आहोत. तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने स्वामी महाराजांची 21 दिवसांची विशेष सेवा करण्याची संधीही आली आहे. तर 21 दिवसांची विशेष सेवा कशी करावी याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. ही सेवा ही अत्यंत फलदायी मानली जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी या सेवेची समाप्ती होईल अशा अंदाजाने, म्हणजे गुरुपौर्णिमेच्या आधी 21 दिवस ही सेवा सुरू करायची आहे. सेवेची तयारी काय करायची आहे आणि नियम काय पाळायचे आहेत. तर 21 दिवस रोज एकाच ठरलेल्या वेळी, शक्यतो सकाळी किंवा संध्याकाळी आसनस्थ होऊन सेवा ही करायची आहे. सकाळची वेळ ही सर्वोत्तम वेळ मानली जाते. पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे तोंड करून बसावे. स्वच्छ आसन, शक्यतो लोकरीचे किंवा चटई वापरावी. स्वामींच्या फोटोसमोर शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा आणि धूप हा लावायचा आहे. सेवेच्या काळात घरामध्ये आणि मनात पूर्ण स्वच्छता व शुद्धता ठेवावी. शक्यतो सात्विक शाकाहारी अन्न हे ग्रहण करावे. कोणाबद्दलही वाईट विचार हा मनात आणू नये. सेवेच्या काळात पूर्ण शाकाहारी राहावे आणि घरात प्रसन्न आणि पवित्र वातावरण ठेवायचं आहे. परनिंदा, राग किंवा खोटं बोलणं हे तुम्हाला जास्तीत जास्त करून टाळायचं आहे. जर सूतक किंवा मासिक धर्म अडचण आल्यास, महिलांना मध्येच अडचण आल्यास, ते 4 ते 5 दिवस सेवा ही बंद ठेवायची आहे आणि शुद्ध झाल्यावर पुढचे दिवस मोजून 21 दिवस हे पूर्ण करायचे आहेत. किंवा घरातील इतर व्यक्तीकडून ती सेवा ही करून घेतली तरी देखील चालेल. तर आता सर्वांना पडलेला प्रश्न म्हणजे संकल्प हा कसा घ्यावा. तर संकल्प कसा घ्यावा. सेवेच्या पहिल्या दिवशी देवापुढे दिवा लावून हातात थोडे पाणी आणि अक्षता म्हणजे अखंड तांदूळ हे घ्यायचे आहेत. आणि संकल्प कसा सोडायचा आहे. तर हे परमपूज्य ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ महाराज, मी स्वतःचे नाव सांगायचे आहे. गोत्र माहीत असल्यास गोत्र सांगावे, जर माहीत नसल्यास कश्यप म्हणावे. तुमच्या गावाचे, शहराचे नाव. आजपासून आपली 21 दिवसांची विशेष सेवा सुरू करत आहे. तुमची जी काही इच्छा आहे किंवा जी काही अडचण आहे, तर ती तुम्हाला स्वामींजवळ बोलून दाखवायची आहे आणि तुम्ही तुमची इच्छा पूर्ण व्हावी आणि तुमचा कृपा आशीर्वाद आमच्या परिवारावरती राहावा, हीच प्रार्थना तुम्हाला स्वामी महाराजांना करायची आहे. आणि ही सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या व माझे अपराध पदरात घेऊन मला क्षमा करा, म्हणून ते पाणी आणि अक्षता स्वामींच्या चरणांजवळ किंवा तामानात सोडाव्यात. संकल्प झाल्यानंतर रोजची सेवा आणि अध्याय हे कसे वाचावेत. संकल्प सोडल्यानंतर रोजचे अध्याय हे असे वाचायचे आहेत. सर्वप्रथम तुम्हाला गणपती स्मरण, सर्वप्रथम ओम गण गणपते नम या मंत्राचा 11 वेळा जप हा करायचा आहे. मुख्य मंत्र जप श्री स्वामी समर्थ या मंत्रांच्या रोज 11 माळी जप करायचा आहे. त्यानंतर 21 दिवसात तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचे 3 पारायणे पूर्ण करणे हे अत्यंत शुभ मानले जातात. या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. त्यामुळे रोज क्रमाने 3 अध्याय वाचावेत. पहिल्या दिवशी 3 अध्याय, दुसऱ्या दिवशी 3 अध्याय, याप्रमाणे 7व्या दिवशी 21वा अध्याय पूर्ण होईल. एक पारायण हे पूर्ण होईल. 8व्या दिवसापासून पुन्हा पहिल्या अध्यायापासून सुरुवात करावी. अशा प्रकारे 21 दिवसात 3 पारायणे हे सहज पूर्ण होतात. त्यानंतर तारक मंत्र रोज कमीत कमी 3 वेळा किंवा 11 वेळा तुम्हाला स्वामी महाराजांचा तारक मंत्र हा म्हणायचा आहे. स्वामींना नैवेद्य काय द्यावा.
तर रोजचा नैवेद्य काय द्यावा हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर रोजचा नैवेद्य हा रोज पूजा झाल्यावर स्वामींना खडीसाखर, मनुके, दूध किंवा घरात बनवलेल्या सात्विक जेवणाचा लसूण कांदा विरहित असल्यास उत्तम हा नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवताना त्यावर तुळशीपत्र हे नक्की ठेवायचे आहे. त्यानंतर सांगता कशी करावी, उद्यापन कसे करावे. 21व्या दिवशी सेवेची सांगता करताना तुम्ही काय करायचं आहे, तर 21व्या दिवशी स्वामींना विशेष नैवेद्य दाखवायचा आहे. त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवावा. यात पिठलं भाकरी आणि कांद्याची पात किंवा पुरणपोळी असावी. सर्व अध्याय आणि जप पूर्ण झाल्यावर स्वामींची आणि कुलदेवतेची कापूर लावून मनोभावे आरतीही तुम्हाला करायची आहे. त्यानंतर क्षमा प्रार्थना देखील करायची आहे. क्षमा प्रार्थना ही कशी करावी, तर क्षमा प्रार्थना, महाराज मी अज्ञानी आहे. 21 दिवसांच्या सेवेत माझ्याकडून वाचताना किंवा जपात काही चुका झाल्या असतील तर मला आपला बालक समजून तुम्ही क्षमा करा आणि ही माझी सेवा गोड मानून घ्या, अशी प्रार्थना करून तुम्हाला स्वामींच्या चरणी साष्टांग नमस्कार घालायचा आहे. त्यानंतर सांगतेच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही घरातील सर्वांना प्रसाद द्यायचा आहे. शक्य असेल तर एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा लहान मुलांना अन्नदान देखील करावे किंवा स्वामी केंद्रात जाऊन स्वामींचे दर्शन घ्यावे. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने केलेली ही 21 दिवसांची सेवा स्वामी महाराज हे नक्की स्वीकारतात. 21 दिवसांची सेवा ही का करावी, तर स्वामी चरित्र सारामृताचे गणित. श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथात एकूण 21 अध्याय आहेत. जर आपण रोज क्रमाने 3 अध्याय वाचले तर 7 दिवसात एक पारायण पूर्ण होते. याच गणिताने 21 दिवसात ग्रंथाची 3 पारायणे हे अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पूर्ण होतात. 3 हा आकडा दत्त संप्रदायात ब्रह्मा, विष्णू, महेश असा अत्यंत शुभ मानला जातो. 21 दिवसांच्या स्वामी सेवेचे फायदे काय आहेत, तर सर्वप्रथम पहिला फायदा हा मनशांती आणि मानसिक तणावातून मुक्ती मिळते. आजच्या या धावपळीच्या युगात माणसाला मानसिक शांततेची खूप गरज आहे. 21 दिवस जर तुम्ही रोज श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप आणि तारक मंत्र म्हटल्याने मनातील तुमच्या जे काही नकारात्मक विचार आहेत तर ते सर्व नकारात्मक विचार, भीती आणि नैराश्य देखील दूर होण्यासाठी मदत होते आणि प्रचंड आत्मबळ देखील मिळते. आपल्या घरामधील जी काही नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता देखील रोज घरात स्वामी चरित्र सारामृताचे पाठ केल्याने आणि दिवा धूप लावल्याने घरातील वास्तू ह्या शुद्ध होतात आणि घरातील कटकटी, क्लेश संपून कौटुंबिक शांतता आणि आनंद हा निर्माण होतो. अनेकदा कठोर परिश्रम करून देखील कामात यश तुम्हाला मिळत नाही किंवा विवाह, नोकरी, व्यवसाय यामध्ये देखील तुम्हाला अडचणी येत आहेत, तर तुम्ही आवर्जून स्वामींची ही 21 दिवसांची संकल्पयुक्त सेवा केल्याने नशिबाची साथ मिळते आणि अडलेली कामे देखील मार्गी लागतात. त्यानंतर सर्वात मोठा फायदा म्हणजे स्वामींचा मूळ मंत्रच आहे, शक्य ते करतील, अशक्य ही शक्य करतील स्वामी. आणि भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा आपण पूर्ण शरणागत भावनेने 21 दिवसांचे स्वामी चरणी लीन होतो, 21 दिवस आपण जेव्हा स्वामी चरणी लीन होतो तेव्हा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील सोप्या होऊ लागतात. तारक मंत्रांच्या रोजच्या पठणामुळे घरातील आजारपण कमी होण्यास देखील मदत होते आणि आपल्या मनाला आणि शरीराला देखील एक नवी ऊर्जा मिळते. थोडक्यात सांगायचे झाले तर 21 दिवसांची सेवा म्हणजे स्वामींशी जोडला जाण्याचा एक पवित्र मार्ग आहे. त्यामुळे केवळ आपली इच्छाच पूर्ण होत नाही, तर आपल्याला आयुष्यात जगण्याची एक नवी दृष्टी आणि सकारात्मकता देखील मिळते.
तर तुम्ही देखील ही सेवा नक्की सुरू करा. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने तुम्ही ही सेवा ही करायची आहे. जर तुम्ही ही सेवा सुरू केली तर स्वामी महाराज हे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. तर ताईंनो आणि दादांनो, व्हिडिओमधील माहिती ही तुम्हाला माहितीपूर्ण वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. श्री स्वामी समर्थ.